कार्यक्रमाला समाजरत्न पुरस्कार म्हणून त्यांची निवड झालेली आहे। अगदी 19व्या वर्षामध्ये आपल्या वेगळ्या शैलीमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, ग्राउंड लेवलवरती असेल काम करणाऱ्या आमच्या गुंजनताई मेश्राम यांचा सुद्धा सन्मान आपण लवकरच करणार आहोत। संपूर्ण रील स्टारना एक सोबत आपण करणार आहोत। कृपया परभणीच्या टीमनी सत्कार झाल्या खाली यावं। सेनेचे मराठवाडा युवक अध्यक्ष सम्राटराजे गायकवाड यांना जालना येथील भंते कश्यपली आणि निकालजे दादा यांच्या वतीनं समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा सत्कार सर्व मराठवाड्यातल्या समाज बांधवांच्या वतीने जालना येथे संपन्न झालेला आहे। म्हणून त्यांचं रस्मत येथे आंबेडकर स्मारक येथे सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने आज इथं आम्ही सत्कार केला। तसेच कविवर्य चिरंजीव थोरात वयाची 75वी ओलांडली तरीसुद्धा आंबेडकरवादी प्रखर भावना आणि एक निर्मळ मनाचा माणूस आणि चळवळीशी प्रचंड बांधिलकी असलेला एक कमिटमेंट टू डू समथिंग फॉर सोसायटी अशा प्रकारचा विचार मनात करून प्रकृती बरी नसली तरीसुद्धा आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी सातत्यानं हजर राहतात, प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहतात अशा मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणी यशवंतराव उभारे साहेब भोळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे। पुन्हा एकदा या दोन्ही मान्यवरांना मी दोन्ही मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून विचारांच्या चळवळीचं मोठं काम हो अशा प्रकारची मंगल आशा व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय। दोघा अभियंत्यांचा जो सत्कार झाला, समाजाच्या लक्षात आलं की डॉक्टर आंबेडकरीवादी जे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी वाहून घेतात त्यांनाही कुठेतरी समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे। आणि मी नवीन आलेल्या सर्व तरुण पिढीला विनंती करतो की बाबासाहेबाच्या चळवळीशिवाय आणि तथागत गौतम बुद्धाच्या प्रज्ञाशील करुणा याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। सारं जग बुद्धाच्या मार्गाने चाललं आहे आणि बाबासाहेबाचा विचार जगाने स्वीकारलेला आहे। याची जबाबदारी आजच्या नवीन पिढीवर आहे। सर्व नवीन युवकांना मी विनंती करतो की त्यांनी कट्टर आंबेडकरवादी होऊन आपल्यापुढे एक नवीन प्रश्न निर्माण झालेला महाबोधी महाविहार बौद्धगया येथील आंदोलनामध्ये सर्वांना मुक्त करण्यासाठी प्रेरणा मिळावी मी असे तथागत मनोकामना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो।